किल्ले महाराष्ट्राची शान आणि आपला अभिमान. पण तुम्हाला माहिती आहे का? आपल्या याच सह्याद्रीच्या कुशीत काही असेही किल्ले आहेत, जे सूर्यास्तानंतर भयान शांततेत हरवून जातात. अशा जागा जिथे आजही अदृश्य शक्तीचा वावर असल्याचं म्हटलं जातं. काही ठिकाणी रडण्याचे आवाज येतात, तर कुठे कोणाच्या तरी चालण्याचा भास होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील 5 असे शापित आणि रहस्यमय किल्ले जिथे रात्रीच्या वेळी जाण्याची हिंमत प्रशासनही करत नाही. शेवटचा किल्ला इतका भयानक आहे की तिथे पाऊल ठेवताच अंगावर काटा येईल. या यादीत 5व्या क्रमांकावर आहे पुण्याचा ऐतिहासिक शनिवार वाडा. या वाड्याच्या भिंती आजही एका भीषण कळकळीने थरथरतात. 1973 मध्ये नारायणराव पेशव्यांची निर्घृण हत्या झाली आणि मृत्यूसमयी ते ओरडले होते, "काका मला वाचवा." स्थानिक लोकांच्या मते आजही अमावस्येच्या रात्री या वाड्यातून तोच अर्धा आवाज ऐकू येतो. यामुळेच रात्री या वाड्यात कोणालाही थांबण्याची परवानगी नाही. 4थ्या क्रमांकावर आहे प्रबळगड. हा किल्ला जितका सुंदर आहे तितकाच रहस्यमय असं म्हटलं जातं. या किल्ल्याच्या काही भागात आजही जुन्या काळातल्या आत्म्यांचा वावर आहे. ट्रेकर्सना अनेकदा रात्रीच्या वेळी कोणाचे तरी हसण्याचे किंवा झाडामागे कोणतरी लपल्याचे भास होतात. इथली कलावंतीन टाके ही जागा रात्रीच्या वेळी खूपच भयानक असते. नंबर 3 पुरंदर किल्ला. या किल्ल्याचा इतिहास रक्ताने माखलेला आहे. असं म्हणलं जातं की किल्ल्याचा बुरुज वारंवार पडत असल्यामुळे तो टिकून राहावा म्हणून एका गर्भवती महिलेचा आणि तिच्या बाळाचा जिवंत बळी देऊन त्यांना पायात गाडलं गेलं होतं. त्या निरागस जीवाचा शाप आजही या किल्ल्याला लागलेला आहे. रात्रीच्या वेळी इथे रडण्याचे गूढ आवाज येत असल्याचा दावा अनेकदा केला जातो. दुसऱ्या क्रमांकावर आहे प्रचंडगड म्हणजेच तोरणा किल्ला. स्वराज्याचे पहिले तोरण याच किल्ल्यावर बांधले गेले. पण याच किल्ल्यावर अशा काही गुहा आहेत ज्या आजही रहस्यमय मानल्या जातात. रात्रीच्या वेळी या गडावर मुक्काम करणाऱ्यांना ट्रेकर्सना अनेकदा विचित्र अनुभव आलेले आहेत. कोणाच्या तरी पायातील साखळदंड ओढण्याचा आवाज किंवा तंबूच्या बाहेर कोणाचे तरी सावट दिसणे अशा घटनांमुळे रात्री इथे जाणे धोक्याचे मानले जाते. आणि आता पहिल्या क्रमांकावरचा तो किल्ला ज्याचे नाव ऐकतात ट्रेकर्सच्या मनात धडकी भरते. विसारपूर किल्ला. लोहगड आणि विसारपूरच्या मधल्या दरीत रात्रीच्या वेळी एक पांढरी आकृती फिरताना अनेकांनी पाहिली आहे. स्थानिक लोक सांगतात की ते रात्रीच्या वेळी गाणे ऐकू येतात, पण तिथे कोणीच नसतं. या किल्ल्यावरच्या गुहांमध्ये रात्री थांबणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे, असे जुने लोक आजही सांगतात. तर मित्रांनो, यापैकी कोणत्या किल्ल्यावर जाण्याची तुमची हिंमत आहे किंवा तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रहस्यमय माहितीसाठी मराठी टॉप 10 चॅनेलला सबस्क्राईब करा.